कानातलं मळ काढलेले हे कांड्या आणि डोसक्यातलं मळ कधी काढणार तुमच्या मेंदवातला? हे कानातलं मळ काढलेले ह्या कांड्यात. कुठं आहे बघा? शेजारी निकम सरांच्या कंपाऊंडच्या शेजारी टाका. अजून फडकी टाका. बघतो एकेकाला. दर 2 दिवसाला विमल गुटक्याच्या पुड्या गोळा करायच्या आणि गायछाप, इब्राहिम बाबा हे ठीक आहे, माझा फ्रुटी चॉकलेट बिस्किट. आणि हे सांगितलं होतं, इथं मोठ्या लाल मुंग्या लागलेत चावणाऱ्या. चपाती फेकली. मुंग्या दिसतात का? चावल्या कुणाला? बारक्या पोरांना खेळताना फोडून काढतील का नाही? केवढ्या मोठ्या जाड लाल मुंग्या आहेत. आता हे काय टाकलंय बघा, हे दिसते असं टाकायचं. केस दिसतेत कंगव्यातनं काढलेले. लाजा वाटू दे जरा. कंगव्यातनं काढलेले केस खिडकीतनं खाली सोडताय. शॅम्पूच्या पुड्या, तार घासण्या, प्लास्टिकच्या बाटल्या, टूथब्रश, साबण, काट्या. कोणतरी शौकीन आहे विमल गुटक्याचं आणि पुड्या सगळ्या खाली फेकते. CCTV फक्त बसवू दे, मग एका एकाला दाखवतो. लाईट बिल ही अशी वाऱ्यानं उडून गेलेत. पावसानं पण भिजलंय बघा. लाईट बिलं आपली आपली घेऊन जावा म्हणलं ते कळत नाही. आता इथं काय, ही वा छान फिनेल का काहीतरी क्लिनिंग करून रिकामी बाटली फेकलेली आहे. खूप छान. वेगवेगळ्या ठिकाणचं एकाच दिवशीचं रेकॉर्डिंग दाखवतोय. दिसतंय? बायकांनी कंगव्यातून काढून टाकलेले, खिडकी दरवाजातून बाल्कनीतून वाऱ्याला सोडलेले हे केस आहेत. किती निर्लज्जपणा, किती हलकटपणा. चॉकलेटची, बिस्किटची कागदं एक वेळ समजू शकतो, लहान मुलं वगैरे टाकू शकतात. किती सांगायचं कौतुक तुम्हाला. बगल तिथं कंगव्यातनं काढलेले केस. अरे जरा तर लाजा वाटू दे. आपल्या घरी डस्टबिन असती. चॉकलेटची, बिस्किटची कागदं एक वेळ ठीक आहे, एक वेळ. पण कंगव्यातनं काढलेले केस जिकडं तिकडं पडलेत. पार्किंगमध्ये पूर्व बाजूला साईडच्या स्पेसमध्ये किती वाईट दिसतंय बघा हे. शॅम्पूच्या पुड्या तर 12 महिने असतात, पण आता तारेच्या घासण्या, साबण संपलेला, प्लास्टिकच्या बाटल्या, काठ्या, कंगव्यातून काढलेले केस पण 12 महिने असतातच. आणि हे वरून लिकेज दिवसासकट दाखवतो म्हणलेलो, हे ह्या बाजूनं लिकेज. आणि हे सगळं ड्रेनेजचं घाण पाणी. डेंग्यूचे मच्छर होतील की नाही सांगा.
आणि इथं हा पाण्याचा कंटिन्यू टिपका कुठून येतोय दिवसाच्या उजेडासकट मी दाखवतो बोललो होतो. वरती इथं कुणाच्या डोक्यावर कुणाचा फ्लॅट आहे. आता मला नावं घ्यायला लावू नका. हे बघा झूम करून दाखवतोय. ह्या पाईपमधून येतंय ते. मस्ती आली आहे कुणाला तरी. गुटखा खाऊन थुकलंय बघा. मेहंदी तुमच्या डोक्याला लावा आणि ताप आमच्या डोक्याला करा. असा ब्रश फेकलाय हां आणि जवळनं दाखवतोय बघा. हे दुसऱ्या कोणाचे तरी बूट तिसऱ्या माणसाने असे या ठिकाणी फेकले. चप्पल दुसऱ्या बाजूच्या डक्टमध्ये. काही जणांनी विचारलं होतं मला की साफसफाईमध्ये असं मोठं नेमकं काय काय येतंय. तर ह्या टाकीच्या वरती कचरा होता सगळा. सगळं स्वच्छ केलेलं दिसतंय. दिसत नसलं तर येऊन बघा इथं समक्ष. हे साईडचे तिन्ही बाजूचे 2.5-3 फुटाचे बोळ. कधी कोरडा असतो कचरा, कधी ओला असतो. हे पण येतं साफसफाईमध्ये. काय काय येतं विचारलं होतं ना. आता मध्यंतरी केलं होतं. आज ह्याला राऊंड नाही आहे कारण आज दुसरी साफसफाई केलेली आहे. तुम्हीच बघा किती बोलायचं. लाईट बिलं सगळी वाऱ्यानं उडून चाललेत. 100 वेळा सांगितलंय ज्याची त्यानं लाईट बिलं घेऊन जावा. आपल्या भाडेकरूला मालकांनी सांगा तुमचं नाव काय आहे लाईट बिलवर. 4-4, 5-5 वर्षाची दाखवलेत मागच्या व्हिडिओमध्ये. इथं आणखीन काय टाकले कुणी. हे असं गुंडळून टाकले केस. आणखीन काय काय बघा मस्तपैकी फोल्ड करून टाकले. कपडे तुम्ही नवीन खरेदी करा आणि पिशव्या पार्किंगला टाका नवीन कपड्यांच्या. हां म्हणजे सत्कार घेतो तुमचा नारळ शाल श्रीफळ देऊन. वरनं खाली सगळ्या वस्तू फेका. एकेकाला बघून घेतो. बाल्कनीतून दुसऱ्या मजल्याच्या फर्स्ट फ्लोअरच्या पश्चिम बाजूच्या बाल्कनीतून पाणी पडतंय. झूम करून दाखवतोय. कुणाचा फ्लॅट आहे बघा. मला माहीत आहे नाव. हे काय बाल्कनी धुतलेलं नाही. कपडे पिळलेलं असेल. बिल्डिंगच्या पूर्व बाजूने शेजारून हे ठीक आहे. हे नंतर त्यांना आपण सांगू. सिमेंट वाळूचा माल वगैरे पडलेला हे नंतर आपण सांगू. हे काय कोणी मुद्दाम करत नाही. मागं एकदा त्यांनी दिलं होतं थोडं साफ करून. एकदा सांगू परत आपण.